करून स्वर्गाला जातं. पण 9वा अध्याय असं सांगतोय, पापात्मक पापा नरका जायचे, परी पावीचे शुद्ध पुण्य. पुण्याचा क्षय झाला की परत खाली यावं लागतं. तुम्ही स्वर्गाला जाऊ नका. 2, तुम्हाला वैकुंठाला जायचं असेल तर तप करावं लागतं. तप आपल्याच्यानं होत नाही, आपण वैकुंठाला जायचं नाही. मग तुम्हाला नरकाला जायचं असेल तर पाप करावं लागतं. आपण पाप करीत नाही. आपण गाईला पाणी पाजतोय, बैकऱ्याला भाकर देतोय, पाहुण्याला चहा देतोय, म्हणजे आपण स्वर्गाला जात नाही, नरकाला जात नाही, वैकुंठाला जात नाही. सांगून टाकू, कुठंच जाऊ नका, घरात नीट राहा, प्रश्न संपला. बंद कर दे. हा, आणि आता तुम्हाला देव प्रसन्न झाला, त्यांची देवी गेल्यात, आता तुम्हाला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल, झाडाचे हाल होऊ देऊ नको भक्ता बोल. 10 दिवस गणपती बसवला आणि शेवटच्या दिवशी तू प्याला आणि मला बुडावलं भक्ता. 9,000चा भोकण मला तो कापला आणि मला फक्त नख्याच वाहिल्या रे भक्ता, नख्या खूर खूर. मला मुंडी चालत नव्हती का भक्ता? मला मागून कळलं तो खूर मला का वाहिले, ते शिजत नाही रे भक्ता. ते जर शिजत असते भक्ता तर तो मला वासावच मारला असतं भक्ता. नाही हो. मग आता 3 प्रश्न तुम्हाला विचारतो पुरुषांना. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? त्यांचं वैकुंठ संपलं, नरक संपलं. आता तुम्हाला मोक्ष नको, कारण मोक्ष जर गेला तर दुःख नाही. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परम सुखाची प्राप्ती, त्या नाव मोक्ष. मोक्ष सुखा हनु लाता. आपल्याला मोक्ष नको. न लगे मुक्ती धन संपदा, संत संगे देई सदा. मग आता त्यांना 3 गोष्टी नको, तुम्हाला 3 नको. आपल्याला एकच गोष्ट पाहिजे, देव मिळवण्यासाठी संत संगत. बस. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले ही शैक्षणिक गोष्ट आहे, याच्यात काही एवढं त्याच्यात काही पराक्रम नाही आहे. एखाद्यानं गाडी घेतली म्हणजे काही क्रांती केली असं नाही, माळ घातली क्रांती आहे. संसारामध्ये होणारी गोष्ट. संसार काय माणसं म्हणतात, झालं बा त्याला पोरगा, आता बायको केलं होणार. ती काही पराक्रमाची गोष्ट आहे. काही बावळाट लोक बायको बाळंतीन झाली ना, पोरगा झाला बा. काय तू का कुठं युद्ध हो गेलता का काय, का कुठं चांदीची ढाल घेऊन आला का काय तू बाप झाला? अरे बाबा हे असं रे, हे होणार आहे. काय माणसं म्हणता, लागलं बा इरीला पाणी, आता खांदल्यावर काय लागेल? 18वा अध्याय डायरेक्ट म्हणतो, पाणी आहे पण खोदलं तरच लागेल ना. तसं कष्ट केलं का देव मिळणारच आहे. पाणी कुठं खांदल्यावर लागणारच आहे. ते काय नवाल थोडंच आहे. काय माणसं म्हणतात, झाला बा तो पास, आता परीक्षा दिली म्हणलं बाजून. हा पराक्रम नाही आहे. खरा पराक्रम आहे नरदेहात येऊन देव आपला करणं. आणि आज आपले तुमचे माझे देव न म्हणल्यामुळे मुळी वाढली अज्ञानाची. आज तुमचे माझे जगणं जे आहे ना महाराज, हे फक्त कडक कपडे घालून हिंडतात लोक, नाही तर वागून संपलेली माणसं आहेत. आज थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही. हे तुमचं माझं कुटुंब आहे. खरं आहे का खोटं आहे बोला? थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ गावाला निघून गेला. थोरला भाऊ रात्री उशीमध्ये मुंडके गुंतून रडला. मुलगी एकच होती, मला साखरपुडा एकदाच होणार होता. माझ्या भावानं माझ्याशी बोलायचं नव्हतं तर बोलायचं नव्हतं, माझ्या दारात यायचं नव्हतं तर यायचं नव्हतं, पण माझ्या ओट्यावर पाहुण्यांमध्ये बसावं लागत होतं. रडला तो. फक्त ही तुमच्या माझ्या घरातली स्थिती आहे. माझं तुमच्या घरी एकच आहे, मेहूबाई तुम्ही बसलेत. 25% महिला स्वतःच्या सख्या भावाशी बोलत नाहीत. नाही बोलत. माझ्या पुढे बसलेल्या आता मी नावासकट सांगेन. फक्त भामटेची दुनिया. वावळे ते भावर आहे. काय गाजर वावळे ते भावर आहे. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. आणि बहीण काय चीज असते, ज्यांच्या वावरातून रोड गेले बायपास गेले त्या समृद्धीवाल्यांना विचारा बहीण काय चीज असते. पैसे परत गेले पण बहिणीने सही नाही केली. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका.
संपलेली माणसं आहेत. फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, खायला ना खरडायला काहीच नाही. गाड्या भारी घ्यायच्या, बंगले भारी बांधायचे, बायका सोन्यानं वाकायच्या, मिशा काढून टाकायच्या, साबणं मोकार लावायची आणि पाव खायचे. खायला काहीच नाही नालायकांना. गाड्या साबण, इतकी साबण लावायच्यात लोक, मुरी तुंबली. प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण, इकडला इकडं नाही, इकडला इकडं. नुसती साबणच वाला, मिशा काढून टाका आणि पाव खा. इडली ढोस ठोस. अरे काय ठोस आणि ढोस, सरगरण बर्गरन वरगरण. इडली खात आपले, मॅगी खातो तुम्ही, खात जा. तुमच्या बापाला देत जा मॅगी, म्हणजे तो उडी आणला. बावलट नाही. पाणीपुरी खायची गोष्ट आहे, हलकट क्वालिटीचं पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर आमचा शेतकरी सोडला ना, टोकरी सकट आणि आपली दरिद्री काही. खोबरं खा. आता एवढ्या माईला म्हणलं द्या बरं उत्तर, तुमच्यापैकी कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला? बोटवर खोबरं एकच निघाली. बाकीच्यांना काय काय खाती मग? खोबरं तरी कळतं का तुला? बाकीचं मोर खारीक तर तुझ्या खानदानी तुला माहित नाही, काजू बदाम तो पाहिलेच नाही. मग काय खाते? आमलेट. आमलेट आणि बॉम्बलाची मिरची. काय एक तळतळीनं वाटत महाराज, केवळ लोकांना खायला नाही म्हणून बुद्ध्या गेल्यात. काय मत आहे तुम्ही? खायलाच नाही. काही काही ते इतके नालायक, 2-2.5 लाखाची मोटरसायकल, 60-70 हजाराचा मोबाईल हातात स्पिन टच, 2-2.5 हजाराचा पायात बूट, जेवाय दाब्यावर. तुम्ही बंगले बांधलेत का? आला हलकट क्वालिटीचं. आणि ते रोट्या आणते, ती तंदुरी का फंदुरी काय म्हणते. आणि त्या रोट्या बनवायला तवा नाहीये, तावा आहे. आणि त्याला पलटी करायला उलटणी नाहीये, हुक आहे, हुक. 1 2 3 1 2 3 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत. 22 मह्या पुढे बसलेत आत्ता. 22 रोट्या खातो ना अखेरात. गॅसो फास्ट, गॅसो फास्ट, गॅसो. फॅन लावलं तरी वाज जाईना घरातून. पोरानं खरंय का खोटंय? अरे खोबरं खा, खारका खा. काही काही तर इतके अडपट आहेत, पार्सल बोली त्यात. आता कशी पद्धत आली? पार्सल 6 चपात्या आणि तिला आली एक बाटली. ती श्वास का सास काय म्हणते, हा कोणताही श्वास असू दे मरून. आणि ते श्वासची बाटली दाबली का त्याच्यातून ती लाल गळत, आणि ते असं चोळायचं ते याला, त्या रोटीला, आणि तिला घडी घालायची आणि टीव्ही पुढं. बरं एक रोल एकानंच खावा ना, एका रोलला 2 जण. तो जर शितिकून हे गावरा निकून. आणि त्याचं संप झालं आणि त्यानं जीभ बाहेर काढली, हिनं शेंडाच काढून टाकला त्याला. युक्त आहार विहार. चला पुढं, तुम्हाला पुढं सरकायचंच खावा. स्वर्गाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही, आपल्याला फक्त सुख मिळवायचंय, बाकी काही नाही. हे सगळं आणि आपण संपलो. संपलेल्या माणसाला पुन्हा मागा आणतो. तुम्हाला मागायचं तर नाहीच देवाकडं काही, पण मागायचं नाही, पण देव तुम्हाला दिल्याशिवाय. आणि एवढं दिलंय ना देवाने, आता काही मागायचं का देवाकडं? दरिद्र्यावानी काय कर, काहीच करू नको. फक्त भजन करीत राहा, देव देत राहा. देवाला फक्त भजन, मारामाऱ्या करून काही दिल देऊ नाही. आणि ते काही नवीन करायचं, पैसा मिळाला ना सांभाळता आला पाहिजे. आता काही काही गोष्टी नवीन, आता 4 गोष्टी इतक्या नालायक आल्यात समाजात सध्या. एक, लग्नांमध्ये 4 गोष्टी आल्यात आता, प्युअर पागलपणा. एक, तो व्यायी भेट कार्यक्रमाला, व्यायी भेट. पहिले व्यायी एकमेकाला भेटत नव्हती, आता कोणाला किडा आला ते याला भेटायचं कुठं? स्टेजवर. आता ते व्याही एकमेकाचे कट्टर दुश्मन, लपड्याचं लगीन. या पोरीनं त्याचा चांगला पीस फापलावल्यामुळे तो बराच तापण होता.
याची स्मार्ट पोरगी त्याच भंगार पोऱ्यानं नादी लावली. पोरीचा बाप क्वार्टरच प्याला 2-4 लागणार दिवशी. आणि म्हणला पोऱ्या सोडीन भाऊ, पण त्याचा बाप पिरगाडीनच. आणि त्या पोराच्या बापाची बायपास वेल होती, 16 बुलाखीच होती त्याला. आणि त्याला काय माहित नव्हतं हे लफडं. आणि ते माईकवर बोलणं लय शहाणे राहत्या. आता याही भेटतील, आले मग याही. आता यायला कसं भेटावं, जवळ यावं आणि एकमेकाला शाल टाकावं फोटो पुरतं. हा पेलच होता. यानं अशी कवळी हंडी यायला, जसं घासाचं वज आवळी त्या. मणी लावून कळत का तुम्हाला? मणी जागेवर याई मेला भाऊ. अरे काय आता तर इतका बावळाटपणा आलाय. त्या लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते फ्लेक्स आणल्यात रस्त्याला, बोर्ड, बॅनर. ते नवरा नवरीचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा. अरे काय तो एकट्यानंच पराक्रम केला का काय? पोऱ्याचा बाप झाला म्हणजे क्रांती केली का काय? तो ती बंगरी नवर देव, तिथं आईबापाचा फोटो लावा, नवरा नवरीचा लावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा, छत्रपतीचा लावा, पांडुरंगाचा लावा, कुलदैवताचा लावा. का ते नवरदेव भंगरी आणि त्याचा फोटो पाहिला कसा आहे? हाय मी अजून, तुम्हाला वाटलं गेला. आणि त्या नवरीचे फोटो तर इतके बिंडोके, नीट बावर का पुरी नवरीचे फोटो कसे बा, घागरा घालती, घागरा कळतो ना तुम्हाला? आणि घागरेचं एक टोक हातात धरती, नवरीचा फोटो बाबर का बोर्डवर. आता त्याच्यापेक्षा एक बावळाटपणा आलाय लागणार. तिसरा बलून आलाय, बलून, फुगा. आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. आता तो नवरदेव म्हशी वाळणारा, दसमुसाळ्या गडी तो घातला बलून मध्ये. नवरी नेली ब्युटी पार्लरला. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिनेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या. डायरेक्ट फेसिंग होत नाही. म्हणजे अगोदर कलटी हाणायचं, नंतर रोटा मारायचा आणि मग सरी पाडायची असं. आणि फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे. आणि सिरेमिक्समध्ये असं असतं, तुम्ही बरेच जणींनी केलं असेल, सिरेमिक्समध्ये असं असतं, इथल्या फट्टीत चमकी भरायची, याला कलर द्यायचा, हा थोडा भाग लांब व्हायचा आणि केसाला असा आकडा देऊन जागेवर बटगवा लावून घ्यायची. आता ती नवरी घातली बलून मध्ये आणि त्यांचा डान्स सुरू झाला. कुठं? बलून मध्ये. आता ती नवरी त्याला खिटली म्हणजे स्मॉल टच झाला. आपण स्मूथ टच म्हणू. आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल ना. त्याला टच व्हायचा पण जर शिगवाऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा टच झाल्यामुळे ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या बा त्या नवरदेव. आता त्याच्यापेक्षा एक नालायकपणा आला या 1.5 महिन्यात. तो बाकी सगळ्यांनी बंद केला पाहिजे. महिला म्हणलं तुमच्यासाठी सांगतो. मला बऱ्याच बायांनी शिव्या दिल्या, ते सांगितले. हो, मी शिव्या खानात जन्माला येईल, माझा काय विषय नाही. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला काळीपणात पुढं सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. आणि आता मी आहे त्यावर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही मेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी कधी जाऊ द्या, तुम्हाला आपली आठवणच येणार हा माणूस काय म्हणत होता.
शेवटपर्यंत येणार. महिला म्हणतात थोडंसं तुम्हाला राग येईल, पण आता एक चुकीचं आलंय ते तुम्ही बंद केलं पाहिजे. जास्त स्क्रीन आलेत लग्नात आता, स्क्रीन. त्या स्क्रीनवर ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा, तिची शाळा दाखवा, गावचं मंदिर दाखवा, गरिबीत आईवडिलांनी मोठी केली हे दाखवा. काय हरकत आहे? नाही. त्याच्या बापाने बाग वाट्यानं करून मुलगा मोठा केला, दाखवायला काय हरकत आहे? पोरगा कामाला जाऊन मोठा झाला, दाखवायला काय हरकत आहे? नाही. ते दाखवत नाही लोक. आता एक नवीन आयटम आलाय, लग्न जमल्यानंतर नवरा नवरीनं दोघांनी जेवढे एकांतात कार्यक्रम पार पाडले, येड्या बाबळीत पळणे, बोकड्यावर बसून सेल्फी काढणे, कुत्रीचा मुका घेणे, बर्फाचा गोळा दोघांनीच खाणे, आणि त्याला ट्रेनिंग आलंय आता. 2 दिवस नवरा नवरीन डोंगराला जायचं, बेफाम पळायचं, बरमुडा फरमुडा घालून, कुत्रीवर बस बोकड्यावर बस. आणि ते कुठं दाखवायचं? स्टेजवर. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महिला मंडळ. अक्षरशः मुलगी मला आहे हा आपल्या मुलीच्या इज्जतीचा कचरा आहे. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? मुलगी मला आहे ना, पण अक्षरशः आपली मुलगी लग्नाच्या अगोदर इतकी पागल होती हे दाखवायचं का लोकांना? त्याच्यावरून मला बऱ्याच बायाने शिवाय दिल्या बा, त्याचं तुझ्या काय बापाचं गेलं म्हणजे माझ्या. मग दाखवा, पाहते वर हाड. म्हातारी माणसं ती आहे माझ्या नातीसारखी दिसते. अरे भाऊ नातच आहे तुही. पळती वड्याला पळायचं, कपाशीत, तुरीत, बागाच्या मधल्या फटीत, द्राक्षाच्या बागातून इकडून गुतली याला. गुतली तो बागात कशी काय गुतल? काय पोरांना आयुष्यामध्ये काही गोष्टी आमच्या थोड्या जरी राग येणाऱ्या असल्या तर त्या चांगल्याच आहेत. आता सध्या काय होतं, तुमच्यात सगळ्यात लहान पोरग कोण आहे रे? तू कितीला आहे रे? 3रीला. 2-4 दिवस सप्त्याला येतो का? ती नको म्हणते. ऐका. आणि 18 वर्षाच्या पोरी झाल्यात टोणग्या, आणि पोरगी म्हणती मला पोरानं फुस लावली. फुस, तो हा फुस शब्द कुठून आला का? मला पोरानं फुसला. आता एकटा पोरगा पोरगी पडेल, लाज नाही वाटत का? आपण पोरांच्या गाडीवर थोबाड बांधून हिंडायला गोड लागतं, त्यांना बॅलन्स टाकलेला गोड लागतो, त्याने पैसे दिलेले गोड लागतात, त्यांनी ब्युटी पार्लरला नेलेलं गोड लागतं, त्यांना हॉटेलला नेलं तर 9 गलास रस पिती ओसत तू. अगं तुका जर शिबिरशी आहे का काय? आणि वरून म्हणते तुला फुस लावली. आणि काही पोरी म्हणते मला त्याने शब्द पहा बरं का, फुस लावून पळवले. लहान आले पोरं पटापटा बोला. एकटा पोरगा पोरगी पळीन, जोरात बोला. अरे एकटा पोरगा पोरगी पळीन का? नाही. पोरगा गाडी चालित होता, त्याच्या मागं कोण बसवली होती? जोरात बोला. पोरगी. गाडी चालवायला कोण होता? पोरगा. गाडीवर मागं बसली कोण होती? बरी मग ती बसली का त्यानं बसवली? गाडी चालित आहे कोण? नीट उत्तर द्या. चालित आहे कोण? पोरगा. आणि बसली कोण? पोरी. ती. मग ती बसली का त्यानं बसवली? घ्या. बर, तिनं त्याला नादी लावलं का त्यानं तिला? बर, तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? घ्या. तुला आलता का काय एखादा मेसेज? आपले दिवस बोगस गेले रे. सांगा मला, आपलं एवढं वय झालं, या गोष्टी कळल्या आपल्याला कधी? हे पोरांनो, म्हणजे प्रेमामध्ये पोरगी पोराला डॅमेज करते का पोरगा पोरीला?
आता त्या इंद्रिकरला शिया बया. आता हे दुसरं कोणी बोललं असतं तर तुम्हाला झोंबलं असतं. एवढे बोलतात, मी काय बोललोय का? नाही. नाहीतरी कोणीतरी लगेच झक मारायची. इंदुरीकरांनी मुलींच्या भावना दुखावल्या, मी शब्द बोललो नाही, यांनी दुखावलं. असं बातमी टाकणाराचं म्हणणं आहे का हे पोरीला म्हणली? आपलं थोडंच. पोरांनो, याला दोनच माणसं जबाबदार आहे, तुमची आई आणि, जोरात बोला, आई आणि बाप. खरं सांगू पोरांनो तुम्हाला, तुमच्याकडं पाहिलं आम्हाला एवढा पश्चाताप होतो का आम्ही आता जन्माला यायला लागत होतो. काय आपले दिवस बोगस होते. आता हे स्टेजवरचे बागातले बसलेले सगळे आपण शिकलो. काय होतं आपल्याला? 7वीपर्यंत पाटी, 7वीपर्यंत पाटीच होती आपल्याला. तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं, खापराची फोडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. बरं, पहिला थुका काय आपण एका बोटाने लावित होतो काय? नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकाय. आणि पेन्सिल काय, आपल्याला पेन्सिल काय पूर्ण नव्हती, तुकडे. दप्तर म्हणजे काय? खताची गोण. आणि तिच्यात काय दप्तर होतं का आपल्याला? कवठ, बोर, चिचा. कमराला काय पट्टी होती का रे? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडर पॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा अंडर पॅन्ट. तेव्हा असं कॅनॉलला पाणी आलं, आखी पोर आंघोळीला मोकळी वड्यात. पॅन्टी बाहेर, गडी आत. बाहेर यायचं वाळूत पसरायचं. तापलं का परत? होतं का नाही? आता यांना बाटलीतलं पाणी. आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? काय असं पाणी घायचं काय आलं? कार्यक्रम होता आला का दगड सापडायचा. दगड नाही सापडला का थोडं मागं सरक, थोडं पुढं सरक. लई वाईट रे, लई वाईट. आपल्याला देव मिळवायचा असेल त्याने करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहे. काय डीजे लावायची गरज?